लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 8 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि सॉरी जरा आज उशीरच झाला आपला भाग टाकायला. तर सुरुवातीला आपण बघतोय कला मावळे करत असते आणि ते मावळे सुकावे म्हणून रॉकेट तिला म्हणतो, एक कलाताई तुमच्याकडे टेबल फॅन आहे ना? आता ही कला म्हणते, हो रे रॉकेट, पण तुला कसं माहिती? रॉकेट म्हणतो, अगं देवीची मूर्ती करताना तू एकदा म्हटली होतीस ना की ती मूर्ती वाळण्यासाठी मी फॅन लावला होता, ते लक्षात ठेवलं. कला म्हणते, वा रे रॉकेट, तुझी स्मरणशक्ती काय भारी आहे. पण जा तूच घेऊन ये रॉकेट टेबल फॅन. तुझ्या दाजीला विचार कुठे ठेवलाय ते. रॉकेट म्हणतो, बरं आत्ता घेऊन येतो. रॉकेट नाव आहे की नाही माझं, हा असा जातो आणि असा येतो. रॉकेट आता अद्वैतला विचारायला जातो की टेबल फॅन कुठे आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी खूपच छान दाखवलाय. आता हा रॉकेट आलाय अद्वैतकडे आणि त्याला आधी म्हणतो, दाजी दाजी. मग म्हणतो, नको नको दाजी नको म्हणायला, अद्वैत साहेब म्हणतो. मग आता तो पुन्हा स्वतःच्याच मनाशी थोडा विचार करतो आणि म्हणतो, अद्वैत साहेब नको, दाजी साहेब म्हणतो. हे बरं आहे. अद्वैत म्हणतो, ठरलं का तुझं? मला काय म्हणायचंय ते बोल आता. मग आता हा रॉकेट म्हणतो, छोटीशी मदत हवी होती तुमची. अद्वैत म्हणतो, कसली मदत? मग आता हा रॉकेट सांगतो की आम्ही मावळे केलेत ना, आम्हाला ते जरा किंचित सुकवायचे आहेत. मग अद्वैत म्हणतो, घे ना स्टोरूम मधनं टेबल फॅन. मग आता हा पुन्हा रॉकेट म्हणतो, दाजी साहेब म्हणजे कुठे ती रूम? मग आता अद्वैत म्हणतो, ती रूम खाली आहे, किचन दिसेल तुला. खाली गेल्यावर किचन नंतर डाव्या हाताने जा, राईटला जा आणि मग तुझ्या माझ्या मागच्या बाजूने वळ. तिथेच ती अडगळीची खोळी आणि तिथे टेबल फॅन ठेवलेला आहे. आता हा रॉकेट अद्वैतने सांगितलं त्याप्रमाणे असं असं करून वळत असतो आणि स्वतःला आरशात बघून म्हणतो, अयो मी लई भारी दिसतो. आणि आता म्हणतो, दाजी अहो सवाल आहे का? अहो असं काय करता, आम्हाला समजेल का? आता हा अद्वैत म्हणतो, तू पण ना अगदी खरेसारखा आहे. आता हा रॉकेट म्हणतो, सवाल आहे का? मी आहेच एकदम कलाताई सारखा, सेम टू सेम. अद्वैत म्हणतो, चल मी देतो घेऊन तुला फॅन. आणि आता अद्वैत स्वतः उठतो आणि याला टेबल फॅन आणून देतो. टेबल फॅन तिथे बाहेर कलाच्या समोर नेऊन ठेवतो हा अद्वैत. आणि आता या रॉकेटला म्हणतो, काय चाललंय तुमचं हे सगळं? पण रॉकेट म्हणतो, नाही दाजी मंडळ आभारी आहे बरं का तुमचं. आता अद्वैत म्हणतो, काय मंडळ आभारी आहे म्हणजे? हे काय आहे? आता हा रॉकेट म्हणतो, अहो मंडळ आभारी आहे असं बोलायची पद्धत असते. मंडळ म्हणजे कोण? मी. आणि मंडळी म्हणजे ह्या तुमच्या मंडळी, तुमच्या मिसेस. मग आता अद्वैत म्हणतो, झालं का तुमचं सगळं? एवढ्याशा गोष्टीसाठी एवढा मोठा टेबल लागत होता का तुम्हाला? मग आता कला म्हणते, तुला काही कळतं का केवढं आम्हाला करावं लागतं? मावळे करणं म्हणजे काय सोपं वाटलं का तुला? मग आता त्यावरती अद्वैत म्हणतो, तुझ्या मागे धावणं म्हणजे ना अवघड आहे. आणि असं म्हणून घरात निघून जातो. आता कला म्हणते, अरे रॉकेट आपण ना काय करू, आधी मावळे वगैरे करून घेऊ आणि मग बाकीची कामं करू. आता हा रॉकेट म्हणतो, चालेल की, निवांत कर, मी वाट बघेल. आता तिला मंदिरात नेऊन ते रंगवायचे पण आहेत मावळे, बरीच कामं राहिलेली आहेत कलाची. आता या रजनीताई संगीताताईंचं कौतुक करत असतात की हे मात्र खूप चांगलं झालं. फराळ तुमच्या दोन्हीही मुलींच्या हाताने झाला. खरंच संगीताताई, मानलं हं तुम्हाला. संगीताताई म्हणतात, अहो मी माझ्या पोरींना बरोबर ओळखते. त्यांचं नाक दाबलं ना की त्या बरोबर तोंड उघडतात. रजनीताई म्हणतात, अगदी बरोबर बोललात बाई तुम्ही संगीताताई. आता या संगीताताई म्हणतात, पण काय हो रजनीताई, यावर्षी 2 सुनांनी केला, पुढच्या वर्षी 3 सुना आल्या पाहिजे. रजनीताई म्हणतात, अगं बाई काय बोलताय तुम्ही हे? मग आता या मुद्दाम विषय काढतात सोहमच्या लग्नाचा संगीताताई आणि म्हणतात, आता पुढच्या वर्षी 3री सून येऊ द्या, सोहम रावणची बायको. मग आता रजनीताई म्हणतात, अगो बाई त्याचं काय खरं आहे, काही खरं नाही. पण आता या संगीताताई म्हणतात, काय ना हल्लीच्या पोरांना जबरदस्ती करू नये लग्नाची. मी माझ्या पोरीच्या बाबतीत जे चुकले ना ते तुमच्या बाबतीत चुकू देऊ नका हो. हल्ली ना फार अवघड झालंय. आता मात्र या संगीताताई मनामध्ये विचार करायला लागतात, माझ्या काजूसाठी सोहमरावांचं स्थळ अगदी जगात भारी आहे, पण नको 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 बाई नको. या घराला आणि या घरातल्या माणसांना पाहिलं की हा विचार सुद्धा मनामध्ये शिवत नाही. मी पण आपली येडी काय विचार करू लागले. आता या रजनीताई म्हणतात, काय विचार करताय तुम्ही संगीताताई एवढं? संगीताताई म्हणतात, अहो काही नाही हो, माझं सोडा, मी आपली अशीच बापडी बोलत असते. पण तुम्ही तुमचं सांगा, तुम्हाला कशी मुलगी हवी आहे सोहमरावांसाठी? मग आता या रजनीताई खूप आनंदाने सांगतात, मला ना अगदी साधी सरळ मुलगी हवी आहे. ती मोठ्यांचा आदर करणारी पाहिजे, म्हणजे फक्त असं उद्धट बोलणारी नको. थोडक्यात सांगू का तुम्हाला,
मला अगदी कलासारखी मुलगी हवी आहे. अगदी कला आहे ना, अगदी तशी. रजनीताईंनी एवढं कौतुक केल्यानंतर संगीताताई म्हणतात, तुम्ही आपलं खूपच कौतुक करताय माझ्या पोरींचं. माझ्या कलेचं सगळं चांगलं आहे. पण जावई बापूंच्या बाबतीतच एवढं शेपूट वाकडं का ठेवते कोणास ठाऊक." मग आता रजनीताई म्हणतात, "अहो काही हरकत नाही. असू द्या ना ते जे आहे ते. कारण तुम्ही आला आहात ना आता तुमच्या पोरींची नाकं दाबायला आणि आता त्या हसायला लागतात." तर पुढच्या सीनमध्ये त्यांनी दिवाळीची पहाट दाखवली आहे कला. आता सकाळी-सकाळी दिवे लावत असते दिवाळीचे आणि आता मात्र आजोबा म्हणतात, "काय गं कला, तुझा नवरा उठला नाही का अजून? अगं दिवाळी आहे, काय लोळत पडले सगळे?" आता यांनी अभ्यंग स्नानाची तयारी केली आहे बरं का तिथे. पाट रांगोळी केली आहे, उटणं ठेवलंय. छान वातावरण आहे यांच्या घरामध्ये. पण फक्त सरोजबाई गायब आहे आणि रोहिणीबाई. तर आता हे आबा म्हणतात, "जा कला, बोलव बरं तुझ्या नवऱ्याला, उठव." आणि आता या रजनीताई म्हणतात, "मी त्या म्हणजे हिला बोलावून आणते, नयनाला आणि राहुलला." आबा म्हणतात, "काय पोरं आहे, सणासुदीचा दिवस म्हणजे जरा उत्साह पाहिजे. काही उत्साहच नाही आजकालच्या पोरांना, जे लोळत पडतात." पण आता इकडे बघा, हा मस्त झोपलेला असतो डाराडूर हा अद्वैत. आता ही येते कला आणि त्याला उठवायचा प्रयत्न करते. आधी टाळ्या वाजवते, आवाज देते, शुक करते, पण हा पठ्ठ्या काही उठायला तयार नाहीये. शेवटी कला त्याच्या कानाजवळ जाते आणि त्याला जोरात ट्रुर करते. आता एवढ्या मोठ्याने ओरडल्यावरती हा खडबडून जागा होणार नाही तर काय. आता अद्वैत खडबडून जागा होतो आणि म्हणतो, "होय होय, काय काय? अरे देवा, आज ना मला खात्री पटलीये, खरे तुझा स्क्रू ढिला आहे. असं कानात कोण किंचाळतं ग?" आता कला हसतच म्हणते, "किंचाळले नाही मी, फक्त तुला गुर्र केलंय." "का रे, तुला आजोबांनी सांगितलं होतं ना रात्री की लवकर उठ पहाटे म्हणून. निदान आमचं ऐकत नाही तर त्यांचं तरी ऐकत जा." आता अद्वैत म्हणतो, "ऐकेल मी आजोबाचं, तू सांगायची गरज नाहीये. ही काय तुझी पद्धत आहे का मला उठवायची?" अद्वैत कलावर चिडचिड करत असतो. कला म्हणते, "ए चल, तुला उठवलंय ना ते नशीब समज, आणि तसंही तू तुझ्या हद्दीत झोपला होतास हा. आणि माझा हात तुझ्या हद्दीत आल्यावर तू काही केलं असतं तर हात तुटला बिटला असता माझा, म्हणजे काम आहेत मला भरपूर." आता अद्वैत म्हणतो, "मी तुझ्यासारखा नाहीये." आता कला म्हणते, "ए बस बस कर आता, भरपूर काम आहेत मला, ये लवकर, तुला केव्हाचे आजोबा बोलवत आहेत." पण आता कला गेल्यानंतर हा पुन्हा झोपतो. कला तिकडनं जोरात ओरडते, "चांदेकर उठ!" आणि अद्वैत पुन्हा खडबडून जागा होतो. अरे देवा, मजा दाखवली आज चांगली त्यांनी प्रेक्षकांनो. आता उद्या तर या मालिकेचा रिव्ह्यू नसतो, पण येत्या रविवारी मात्र या मालिकेचा महा एपिसोड आहे. ज्यांनी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा, म्हणजे येत्या रविवारीच काय, दररोज तुम्हाला रिव्ह्यू आला की पटकन तो रिव्ह्यू तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दिसेल. आता ही नैना उगा आळस करत असते आणि म्हणत असते, "शी बाई, मी काय आता रगडून वगैरे याला उठणं लावायचंय का, मला कंटाळा आलाय." मग आता या रजनीताई म्हणतात, "अगं नैना, आजचाच दिवस आहे, नंतर झोप की तू रोज. सणासुदीच्या दिवशी असं बोलायचं नसतं बाळा, एका दिवसाचा प्रश्न आहे." मग आता या संगीताताई म्हणतात, "नाही तर काय, सदान कदम मरगळलेलीच असती, उत्साहच नाही पोरीमध्ये." कला तिथे आल्यावर आबा तिला विचारतात, "तुझा नवरा कुठे, उठला की नाही?" कला म्हणते, "हो आबा, तो येतोय." मग आता आबा म्हणतात, "चला आधी आता नवऱ्याने म्हणजे नवऱ्याला उठणं लावा बरं, बायकांनी चांगलं रगडून रगडून लावा." अद्वैत आल्यानंतर आजोबा म्हणतात, "आले आले, चांदेकर राज्याचे राजकुमार आले." आता बघा प्रेक्षकांनो, अद्वैत तिथे पाटावर बसलाय आणि विचार करतोय, आता या खरेला असं कामाला लावतो ना, कधी पाहिलं होतं की नाही, जिरवतोच हिची आता. आता कला अद्वैतला उठणं चोळून चोळून लावत असते हा. अद्वैत तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "मिसेस खरे, तुमच्या मुलीला ना फक्त भांडतानाच जोर येतो, बघा हातात काही जोर नाहीये तिच्या." "नाही, अरे अशी काय ग तू उठणं लावतेस, नीट चोळून लाव ना." ही नैना तर आता जीवावर आल्यासारखं उठणं लावत असते. आता आजोबा म्हणतात, "अद्वैत, भांडाभांडी करू नका, चला व्यवस्थित उठणं लावा." आता ही कला पायाला उठणं लावत असते तेव्हा अद्वैत म्हणतो, "चेप चेप, पाय चेप, म्हणजे नवऱ्याचे पाय चेपणं चांगलं असतं खरे." मग आता कला म्हणते, "सांग सांग, नाही तुझ्या मनात जे काही असतं ना चांदेकर, ते सगळं बोलून टाकत जा रे." अद्वैत म्हणतो, "मला नाही बोलायचं." कला म्हणते, "घाबरला का जमत नाहीये?" अद्वैत म्हणतो, "घाबरू कशाला, अख्ख्या कोल्हापूरला माहितीये तू माझी बायको आहेस. बायको म्हणून तुला संधी देतोय मी नवऱ्याची सेवा करायची, या तुला मानाने वागायची संधी देतोय. अगं तू तशाही परंपरा सगळ्या पार पाडतेस ना, म्हणून सांगतोय." कला म्हणते, "अच्छा असे होय." तर आता या दोघांचं उठणं लावणं वगैरे त्यांनी बराच वेळ दाखवलंय हा प्रेक्षकांनो. अद्वैत नेहमी नेहमी तिला म्हणत असतो, "अगं इथे लाव उठणं, तिथे लाव उठणं." आणि कलाला मुद्दाम उठणं लावायला भाग पाडतो. आता या रजनीताई शेवटी म्हणतात, "अरे अद्वैत, किती छळतोस रे कलाला,
मग या ताई म्हणतात, संगीता ताई, नाही हे समजा प्रेमानं चाललं असेल ना तर ठीक आहे. अद्वैत म्हणतो, ही खरे म्हणजे ना नुसता डोक्याला ताण आहे माझ्या. मग आता या संगीताताई म्हणतात, मी पण खरेच आहे बरं का जावई बापू. मग अद्वैत म्हणतो, तुम्हाला कुठे म्हणलं मी, हिला म्हणतोय. मग आजोबा हसायला लागतात. मग कला आता अद्वैतच्या गळ्यापर्यंत हात आणते. आता अद्वैत घाबरतो, त्याला असं वाटतं ती गळा दाबते की काय. अद्वैत म्हणतो, काय करतेस. मग कला म्हणते, अरे उठणं लावते, तूच म्हणलास ना मगाशी चांगलं चोळून चोळून उठणं लाव. कलाने अद्वैतला चांगलं रगडलंय. ऑलरेडी तो गोरा आहे, आता पांढरा फटक झालेला आहे. आणि आता बघा प्रेक्षकांनो, या कलाची आई म्हणतात, अगं बस बस, किती उठणं लावशील जावई बापूंना. बरं चला चला, आता तुम्ही दोघी जणी पाटावर बसा, तुमचे नवरे तुम्हाला उठणं लावतील. आता कला म्हणते, वा मस्त. अद्वैत म्हणतो, काय आम्ही तुम्हाला उठणं लावायचं. मग आता कला म्हणते, चांगलंय की आता मी बसणार पाटावर आणि चांदेकर मला उठणं लावणार. आता तसंही माझा हात दुखतच होता, मी करते मालिश तुझ्याकडनं चांदेकर. चल उठ उठ, मला बसू दे चल. आता अद्वैत उठत असतो तेव्हा एकदम दोघेही जण एकमेकांच्या अंगावर पडलेले त्यांनी दाखवले, म्हणजे त्यांचा गाल एकमेकांच्या गालाला लागतो आणि ते उठणं कलाच्या गालाला लागून जातं. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, हे काय दाखवताय कळतंय का तुम्हाला. म्हणजे बघा अद्वैत आणि कला या दोघांची बॉन्डिंग हळूहळू अशी वाढत चालली आहे. आता हे दोघे जण त्या पोझिशनमध्ये खूप वेळ बसतात बरं का, आणि हे सगळे जण यांना असं बघतच राहतात. कलाची आई तर तोंडातच बोट घालते, अगो बाई काय हे. आणि अद्वैत कलाकडे खूप वेळ बघतो, एक वेगळ्याच दृष्टीने, म्हणजे जरा रोमॅन्टिक होऊन बघतोय असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता कलाही त्याच्याकडे बघायला लागते. आणि मग या रजनीताई म्हणतात, बघितलं का संगीताताई, कलाला उठणं लावायची गरजच नाही, लागलं की तिच्या गालाला उठणं. आणि अद्वैत कलाकडे असा बघत राहतो आणि कला त्याच्याकडे, आणि हे सगळेच जण बाकीचे लाजत आहे, हे दोघं सोडून. असो, तर आता अशा पद्धतीने या उठण्याचा सीन यांनी पार पाडलाय. नैनाला मात्र फार कसं तरी झालंय बरं का, अगदी जेलसीमुळे तिने तोंड असं वाकडं करून घेतलंय आणि अद्वैत खूप वेळ कलाकडे बघतो असं त्यांनी दाखवलंय. असो, पण आता या बायकांचं उठणं काही दाखवलं नाही त्यांनी. आता डायरेक्ट हे सगळेजण नाश्त्याला बसलेत. मग आता आजोबा विचारतात, सरोज कुठे गेली आहे. मग या रजनीताई सांगतात की त्यानं पेढीवर गेल्यात, काहीतरी अकाउंटचा पेमेंटचा प्रॉब्लेम झाला म्हणे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत नाहीये बोनसचं आणि पगारांचं, त्यामुळे त्यांना लगेच जावं लागलं. आजोबा म्हणतात, बरोबर आहे बरोबर आहे, दिवाळ सण असला तरी आपला धंद्याचा टाइम आहे, म्हणजे आपल्याला आता आपल्या व्यवसायाकडे जास्ती लक्ष द्यावं लागतं. सरोज गेली आहे म्हटल्यावर सगळं ठीकच करेल. इतका मोठा सण असला तरी घरात दिवाळ सण साजरा करायचा, तरी कामाचं वेळ चुकवून चालणार नाही. काजल पण आली आहे बरं का. आता हे सगळेजण म्हणतात की चला चला जेवण करा. आता हा सोहम काजलला खुणवतो की तू खूप छान दिसतीयस म्हणून. आता मात्र आजोबा म्हणतात, काय रे अद्वैत, तुझा पहिला दिवाळ सण आहे ना, मग अशी सुक्की सुक्की दिवाळी का करतोय साजरी. आता मात्र रोहिणी या शब्दाचा जरा वेगळाच अर्थ लावते बरं का, आणि संगीताताईंना पण कळत नाही, म्हणजे देवाणघेवाण असते ना तसं काहीतरी बोलणं चालू आहे असं वाटतं त्यांना. मग आता रोहिणी म्हणते, बरं झालं डॅड तुम्ही हा विषय काढला, तसंही कुठे देवाणघेवाण करतायत, हे दिवाळी सुद्धा अशीच जाणार बहुतेक यांची. काय हो मिसेस तुमच्याकडे अशीच रीत आहे का. आत्ताच म्हणाले ना डॅड की तुमच्या मुलीचा पहिला दिवाळ सण आहे, तुम्ही तुमच्या मुलीसाठी काही भेटवस्तू सुद्धा आणली नाही तो, काय तुम्ही. आता मात्र संगीताताईंना जरा लाजल्यासारखंच होतं. मग आता ही रोहिणी म्हणते, आमचं सोडा हो, तुमच्या लेकीला आणि जावायला तरी काहीतरी आणायचं असतं पहिल्या दिवाळी निमित्त. मग आता आजोबा रोहिणीला सडेतोड उत्तर देतात आणि म्हणतात, रोहिणी जरा शांत बसतेस का, उगाचच तुझ्या तोंडाची वाफ दवडू नकोस, आणि झाली असेल तुझी तोंडाची वाफ दवडून तर आता तुझं तोंड बंद कर बरं. आणि हे असे तिरपे टोमणे मारणं मला समजत नाही होय. अगं त्यांना बोलून काही उपयोग नाहीये, त्यांनी आधीच आपल्याला त्यांचं सोनं देऊन टाकलंय. त्यांची लेक आधीच आपल्या घरी सोन्याच्या पावलानं आली आहे, लक्ष्मीच्या पावलानं आलेली आहे, आणि अर्थाचा अनर्थ कसा करायचा ना हे तुझ्याकडून चांगलं शिकावं सगळ्यांनी. मी सुक्की दिवाळी म्हटलो, पण कशासाठी म्हणलो, तर प्रेमाच्या दिवाळीसाठी. अगं प्रेमानं ही दिवाळी जिंकायची असते. अहो खरं तर तुम्हीच लक्ष द्यायला पाहिजे होतं, आणि रोहिणी तुझं लक्ष तिसरीकडेच असतं, बाकीची गोष्टी तुला कळत नाही होय, काय ग. आता मला असं म्हणायचंय की अद्वैतने कलाला घास खाऊ घालायला हवा प्रेमाने. आता रोहिणीचं तोंड चांगलंच पडतं. आता लगेच सोम म्हणतो, आबा हे एक नंबर होतं, बरं झालं तुम्ही हा विषय काढलात, चल रे अद्वैत दादा घास बरोबर वहिनीला. आता आजोबा म्हणतात, अरे सोहम तुझी पण बारी येणार आहे बरं का. मग सोहम काजलकडे बघायला लागतो. आता या संगीताताईंना भारी वाटतंय. मग आता
आबा म्हणतात, काय र अद्वैत, भरव की घास कलाला. आता आधी नैना आणि राहुल दोघं एकमेकांना घास भरवून टाकतात बरं का. मग आता ही कला हळूच अद्वैतला म्हणते, चांदेकर आज तुझ्या हातनं काहीतरी चांगलं घडणार, आज तुझ्या आधी मी जेवणार पोटभर. आता अद्वैत म्हणतो, मी नेहमीच चांगलंच काम करतो. दोघेही जण हळूहळू खुसूर फुसूर करताय बरं का. अद्वैत म्हणतो, हा तू वेळेआधी माझ्या आधी जेवणार हे खरं आहे. तुला घास भरवल्यानंतर, तो तुझ्या घशात तू गिळल्यानंतर, तुझ्या पोटात गेल्यानंतर माझ्या आयुष्यात थोडीच काही फरक पडणार आहे. आता कला त्याला उत्तर दे. कला त्याला चिडवते आणि म्हणते, कसा बोलतोयस, घास गिळल्यावर वगैरे काय, नीट बोल ना जरा, देव पावणार नाही तर तुला. आता अद्वैत म्हणतो, काही गरज नाहीये, देव वगैरे बरोबर पावेल मला. मग आता या कलाची आई म्हणतात, गब्बस की जरा, काय चाललंय तुझं. ओ हिम्मतराव, घाला बरं घास हिला. आता सगळेजण म्हणतात, काय हिम्मतराव, सगळेच जण हसायला लागतात संगीताताईंना. मग आता त्या म्हणतात, सॉरी अद्वैतराव, तुम्ही भरवा घास कलीला. मग आता तो बटाट्याची भाजी आणि पोळी घ्यायची, तर एवढं मोठं मिठाचा घास घेतो कलाला भरवायला. आता संगीताताई म्हणतात, थांबा, अहो नाव घेतल्याशिवाय घास भरवू नका, नाहीतर लोक काय म्हणतील. मग आता कला म्हणते, आई चल, काही तुझं. मग आता आजोबा म्हणतात, बराबर आहे ताईंचं, आधी नाव घे अद्वैत आणि मग घास भरीव. आता अद्वैत छान नाव घेतो प्रेक्षकांना, म्हणजे मला कलापेक्षा जास्ती अद्वैतचं नाव फार आवडलंय. तर अद्वैत नाव घेतो, चांदेकरांकडे येऊन खरेच्या अंगावर चढले जरा मांस. चांदेकरांच्या घरी येऊन खरेच्या अंगावर चढले जरा मांस, प्रेमाने भरवतो खरे तोंड कर इकडं, प्रेमाने भरवतोय चांदेकरांचा घास. आता कला तो घास खाते, तर त्यामध्ये प्रचंड मीठच मीठ असतं. आता ती घास खाल्ल्यानंतर म्हणते, मिठाचा घास खाऊ घातलास ना तुम्हाला. आता अद्वैत म्हणतो, मज्जा. आणि आता तो पुन्हा जेवायला लागतो. आता कला विचार करते, चांदेकराला ना चांगलं सरळ करायची वेळ आली आहे. मग आता आबा म्हणतात, सुनबाई आता तुझी बारी. आता कला तिच्या ताटातला खूप मोठा ठेचा घेते आणि आता अद्वैतला भरवते. आता अद्वैतला खरं दिसायला पाहिजे होतं ते, पण त्याला तो घास दिसलाच नाहीये. आता कला म्हणते, चांदेकर आता तयारी कर. मग आता कला घास भरवताना नाव घेते, परंपरेने भरवलेला घास होता मोठा खास, मीही देणार उत्तर सडेतोड. कला खरे बघ कशी मोडते अद्वैतची खोड. आता याच्यात रायमिंग काहीच आलं नाही प्रेक्षकांनो, तुम्हीच सांगा तुम्हाला कोणाचं नाव आवडलं, अद्वैतचं का कलाचं. आता अद्वैतने घास खाल्ल्यावर त्याला जोरात ठसका लागतो आणि सगळेजण पाणी पाणी करून त्याला पाणी द्यायला. मजा आली प्रेक्षकांनो आजचे सीन बघताना, पण माझी जरा तारांबळच उडली आहे, कारण एका मागोमाग एक एवढे डायलॉग असतात या मालिकेमध्ये, सांगताना खूप तारांबळ उडते प्रेक्षकांनो. तुम्हाला आजचा भाग आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका. खूप परिश्रम लागतात, अगदी नाश्ता सुद्धा केलेला नाही अजून, पण तुम्हाला रिव्ह्यू देतीये. आता कला अद्वैतला हळूच कानात म्हणते, की मी खाल्लेल्या मिठाला जागेल की नाही माहित नाही, पण तू तुझं बघ. अद्वैत पाणी पित असतो तेव्हा कलाची आई तिला एक टपली मारते आणि म्हणते, काय चाललं तुझं, मुद्दाम तू त्यांना तिखटाचा घास खाऊ घातला ना, तुला माहिती आहे ना त्यांना तिखटाचा प्रॉब्लेम आहे. मग आता कला म्हणते, तुला काय ग आई, तू त्याने केलेल्या चुका नाही बघत, मी केलेल्या चुका तुला बरोबर. तर अशा पद्धतीने आजचा भाग पूर्ण झालाय. आजोबा अद्वैतला म्हणतात, तू ओकेस ना बाबा. मग अद्वैत म्हणतो, हो आजोबा मी ओके. आजोबांनी आज बरंच इंग्लिश मधनं बोललंय प्रेक्षकांनो. तर कसा वाटला भाग मला नक्की कळवा, पण ऐका पुढचा प्रोमो तर ऐकून जा. तर आता काय झालंय की ही जी सरोज आहे ना, ती मुद्दाम आता कलाचा रागराग करत असते. कला त्यांना म्हणते, की तुमच्या हाताने लक्ष्मीपूजन करा, आणि ओवाळणीचं ताट या सरोजच्या हातात देते. पण सरोज मात्र अतिशय उद्धटपणे ते ताट बाजूला सारते आणि आजोबा म्हणतात, सरोज तुला जर माझं या घरात ऐकायचं नसेल तर मी हे घर सोडून निघून जाईल आता लक्ष्मीपूजन झाल्यावर. आणि आता सरोज नाईलाज असतं त्या कलालाच पूजा करायला लावते, पण आता सरोज ठरवते की या गोष्टीचा बदला घ्यायचा आणि आता ती कलाचं दुकान जाळायचं ठरवते प्रेक्षकांनो. पण आता सरोजने केलेलं हे कांड अद्वैतच्या लक्षात येणार हे मात्र नक्की आहे. आता बघूयात पुढे काय काय घडतंय मालिकेमध्ये. कलाला मिळत असलेला मान सरोजला सहन होत नाहीये, त्यामुळे ती कलाचा रागराग करून कलाचं दुकान जाळायचा प्रयत्न करते, जे तिच्या हृदयाच्या जवळ आहे. तर आता बघूयात पुढे काय घडतंय. आजचा भाग आवडला ना, पण नक्की चॅनलला लाईक करा. भेटूयात आता रविवारी महा एपिसोड सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू एन्जॉय करा.